आदिवासी मुलाचं ड्रॉपआउट रेट फार आहे हां. आणि ती साहस सोडतात मग करतात ते. तर कसं तरी यांना पटवलं आहे मी आणि या मुलांसोबत फिरतो आहे. तर ती आले आहेत मच्छी पकडायला. तर मच्छी पकडतील आणि ती भुजून खातील. तर मी त्यांच्यासोबत आहे आणि असे 3 मुलं. आज मी मजा करणार त्यांच्यासोबत. आणि मस्त नदी माझ्या आणि त्यांच्यासोबत मी मच्छी पकडणार आणि काही वेळ त्यांच्यासोबत घालवणार. बिलकडं असं चालेल. माझा कॅमेरा आवडला काय? मस्त ना. आता हे मच्छी पकडतील आणि बघू किती लागत आहेत. आणि त्यांच्यासोबत मग आम्ही बघू. आता त्यांच्याकडून माहिती काढून घेणार की काय त्यांच्या मनात चाललं आहे ना. तर हे माझं काम आहे ॲज अ सोशल वर्कर आणि काउन्सिलर. तर त्यांच्याकडून मी सगळी माहिती काढून घेणार हळूहळू गोष्टीत. तर आपली मुलं शिकत का नाहीत ना, त्याची उत्तरं आज शोधण्याचा प्रयत्न करू. तर बघू आता ती मच्छी पकडून येतील आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी वेळ घालवू आजचा दिवस. काय निखिल हो काय. तर आम्ही आता आग बांधली आहे ना. मासली धरल्या मोठी मोठी हा. तर काही काहीतरी बोल ना. विजली काय. तर आता पातोलीच सांगत नाही याला. आम्ही निखिलला भजी घ्यायला पाठवलं आहे आणि तोपर्यंत आम्ही मच्छी एकदम भाजून काढत आहेत. तो येतो तोपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार त्याची. असंही सीन आहे. पाल भरून राहिला तर बोलायला तयारच नाही. हळद मीठ आम्ही सगळं आणलं आहे. भाली आहे छोटी ना. याला काय सांगत. याला भुसं आणि मीठ हळद आणि हे लेबड. हां. तर मला फार आवडायची लहानपणी. कधी एकदाच मिळाली होती. आणि हां सर सीन बघा. ओ कसं वाटलं. छान आहे ना. विशालविषयी काय. विशालनी काय आता काय कामाला जायचं काय हां. नाही विशाल कोडे वर्षाचा आता. बाशी काय कामाला जात. आग विझवायला पण पाहिजे नाहीतर धोका होऊ शकतो म्हणून बड घेऊन जात आहे. तर असा हा आजचा दिवस. तिकडे निखिल दिसतो आहे. आला आहे तो आता भजी घेऊन. तर त्याला आम्ही भजी घ्यायला पाठवलेलं होतं. प्रेम तू काय याची तयारी करेस पोलिसाची काय. नाही निखिल. ओ निखिल. 2 प्रकारची भजी आणि हे मासे. हा कांदा भजी आहेत आणि हे भाजलेले मासे. आज आपण ट्राय करू आता. तर मुलांसोबत मी आज पार्टी करतो आहे. चालेल बस थांबव वरचा दाब. तुमचं हो घ्या ना. घे घामगीर. यो पाणी पे. ताव जरा खान. यो घे बॉटलमधून घे ना. मला काही जास्त यांच्याकडून माहिती काढवता आली नाही पण आता ते पोहत आहेत मजा करत आहेत. आणि काय तर
शाळा आपल्याकडे फार म्हणजे ह्युमन रिसोर्सेस वापरायचं असेल तर मुश्किल आहे इकडे तरी, कारण आपण प्रत्येकासाठी एवढा रिसोर्सेस वापरताना की त्याचा मॅक्झिमम कसा उपयोग होईल तर मुश्किल आहे. कारण आदिवासी सांगितलं की तो फ्री विल करायला आवडते त्याला, तो स्वातंत्र्य फार क्वचितच देणार. आणि शाळा म्हटली की त्याचं स्वातंत्र्य जातं असं एक कारण वाटतं मला. आणि त्याच्यामुळे मुलं जात नाहीत. आणि त्याच्यात हे एक निखिलने कारण सांगितलं की मी जेव्हा ॲबसेंट असतो, एक दिवस राहिला ॲबसेंट तर मला 5 रुपये भरावे लागतात, आणि 2 दिवस राहिले तर 10 रुपये. तर 10 रुपये त्याला जड जातात. शिक्षकांचं बरोबर आहे की ॲबसेंट जास्त राहू नये, दंड लावावे. पण जर त्याला पैसेच नसतील, म्हणजे गरिबी येते त्याच्या आडला शिक्षण, तर कठीण आहे. मग प्रिव्हेंटरी मेजर घेणे ड्रॉपआउटसाठी तर पैसे थोडे मुश्किलच आहे. तर ॲज अ सोशल वर्कर, ॲज अ काउन्सिलर मला मुलांसोबत काम करायचं आहे. आणि आज मी 2 मुलांसोबत वेळ घालवलेला आहे. आणि प्रेम आहे, निखिल आहे आणि विशाल, दोघं ड्रॉपआउट आहेत. प्रेम शाळेत जातो आहे, 8वीला आहे तो. आणि निखिल आणि विशाल ड्रॉपआउट आहेत. कारणं फार आहेत त्याला. आणि जर आतमध्ये घुसायचं असेल, त्यांना शाळेच्या फ्लोमध्ये आणायचं असेल तर फार मुश्किल आहे. कारण त्याला शाळेच्या फ्लोमध्ये आणणं म्हणजे त्याच्या पूर्ण सोशल आणि इकॉनॉमिकच्या पर्स्पेक्टिव्हने आतमध्ये घुसावं लागणार. आणि हे एका काउन्सिलरसाठी फार मोठी आणि म्हणजे त्रासदायक नाही सांगता येणार, फार वेळ खाऊ प्रक्रिया आहे. तर फार म्हणजे प्रत्येक जनरेशनमध्ये ॲटलिस्ट 20% तरी ड्रॉपआउट नक्की होतात. तर त्याला कारणं ही आहेत जे आज या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. तर हे व्ह्यू, तर माझी ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. खूप सारे व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत, सॉरी, आणि सबस्क्रायबरही करत नाहीत. तर सबस्क्राईब करतील तर मला माझं काम करायला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.